मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रसाद जवादेच्या आईचं 28 डिसेंबर 2025 रोजी निधन झालं। वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। प्रसादची आई प्रज्ञा जवादे गेली काही वर्ष कर्करोगाशी झुंज देत होत्या। त्यांच्या निधनानंतर सून अमृता देशमुखने एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या। परंतु आता प्रसादने आपल्या आईसाठी डोळे पाणावणारी पोस्ट शेअर केली आहे। आईच्या निधनानंतर प्रसादने अत्यंत भावनिक शब्दात आपल्या आईला साद घातली आहे। प्रसाद म्हणतो, डिअर मम्मी, तुझ्यासोबतच्या काही आठवणी, माझी निरागस, सुंदर आणि लढवय्यी आई, पूर्ण श्रद्धेने पूजा करणारी, आत्मीयतेने शिकवणारी शिक्षिका आणि कलेची उपासक, प्रत्येक क्षण हसऱ्या चेहऱ्याने जगणारी आई, खूप आठवण येते तुझी, आम्हा सगळ्यांनाच, आणि मला माहीत आहे तुला कळतंय। अशा शब्दात प्रसादने आपलं दुःख व्यक्त केलं आहे। यासोबतच प्रसादने आईसोबतच्या आठवणींचा सुंदर अल्बम देखील व्हिडिओद्वारे शेअर केला आहे। आई मुलाचं नातं हे फार वेगळं असतं। आईच्या आजारपणात प्रसादने एखाद्या लहान बाळासारखं आईला जपलं। मध्यंतरी झी मराठी पुरस्कार सोहळ्यात प्रसादच्या आई आल्या होत्या। आईला पाहून प्रसादला अश्रू अनावर झाले। मंचावर प्रसादची पत्नी अमृता देखील होती। यावेळी अमृता म्हणाली, पारू मालिकेचं शूटिंग सुरू झालं आणि प्रसादला आईला कर्करोग झाल्याचं कळलं, परंतु प्रसादने शूटिंग सांभाळून आईचं पूर्ण आजारपण पार पाडलं। प्रसाद एखाद्या बाळासारखी तिची काळजी घेत होता, तर प्रसादने माझी श्रावण बाळासारखी काळजी घेतली। हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्याला सगळे श्रावण बाळ म्हणायचे, अशा शब्दात प्रसादच्या आईनं त्याचं कौतुक केलं होतं। सध्या प्रसाद झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे। त्याने आपल्या भूमिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलंच आहे, पण त्याचं आपल्या आईविषयीचं प्रेम पाहून आता त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली आहे। मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।